प्रेसिडेंट भी है ITCSF हरियाणा यूनिट के हमारे मित्र प्रदीप जी भी आए हुए हैं, उनका भी स्वागत। और रोहित चंदीगढ़िया, बहुत कम लोगों को पता होगा, रोहित चंदीगढ़िया प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए मेरे ख्याल से 6 या 7 ट्रैक्टर जीत चुके हैं। पंजाब हरियाणा में जब टूर्नामेंट होते हैं तो बाइक या कारें नहीं, ट्रैक्टर दिए जाते हैं, मॉडिफाइड ट्रैक्टर। और ट्रैक्टर सम्राट इस वक्त आपके सामने स्क्रीन पर हैं, रोहित चंदीगढ़िया और उनके साथ में अब्दुल। पहला ओवर करेंगे अजिंक्य देशमुख, पिछले मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी रहे थे जब उन्होंने 2 ओवर में 16 रन दिए थे और 1 विकेट लिया था और 11 बॉल में 30 रन बनाए थे। तो प्लेज द कॉल। और मेरे साथ जुड़ चुके हैं बुल्टाना की ब्रिलियंट आवाज ओम सोनूने, आरजे ओम। और ये सारे टूर्नामेंट को आप लोगों तक, जबकि पहली गेंद धीमी, लेग ब्रेक, हम हमारी है इस टूर्नामेंट के आयोजन कमेटी प्रताप सरनाइक फाउंडेशन, एफिलिएशन टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया, ITCSF पावर्ड बाय वी यंग अहेड, को पावर्ड बाय मारुति सुजुकी, नवनीत मोटर्स एंड होंडा बेवरेजेस पार्टनर। इस बार तेज गेंद दी, पहली बॉल धीमी लेग ब्रेक और इस बार तेज बॉल और सिंगल। वळण प्राप्त करत असताना गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन 113.6 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने टाकलेला अजिंक्यचा बॉल। या आधीच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत अजिंक्य देशमुख अज्जू। विकेटकीपरच्या मागे सुद्धा एक अजिंक्य आहेत, ते एडी आहेत अजिंक्य देशमुख। 2 अजिंक्य या टीममध्ये खेळत आहेत। रोल महत्वाचा आहे गोलंदाज आणि विकेटकीपरचा सुद्धा। और विलियम शेक्सपियर ने क्या कहा है, व्हाट इज देयर इन अ नेम, नावात काय आहे, काम बघा। तो अजिंक्य टू अजिंक्य, अज्जू टू एडी, स्कोर 1। अब्दुल रहमान अब पहली बॉल फेस करेंगे। रोहित चंदीगढ़िया 2 बॉल 1, टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए यहाँ पर ड्रीम रॉयल हरियाणा पंजाब और आदित्य शर्मा साहब की टीम है इस वक्त शिव शक्ति नागपुर। लेफ्टी बैटर के लिए बहुत बढ़िया टर्न। अब स्पिनर जो है ये टेनिस क्रिकेट में अपना दबदबा कई सालों से बनाए हुआ है और क्या जबरदस्त दोनों टर्न हमने देखे। नक्कीच हाई बॉल कमी गतीने 94च्या गतीने टाकला होता ऑफ कटर पेश करत असताना। इस बार पैरों पर आक्रमण और ये वाइड बॉल। हमारे एनर्जी ड्रिंक पार्टनर है Cloud9, अपैरल पार्टनर सावली क्रिएशंस, बॉल पार्टनर 6-8, ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर क्रिक ब्रो, डिजिटल पार्टनर डीप डाइव, मोनार्च के ग्राफिक्स है। लोअर फुल टॉस बॉल और यहां पर बेहतरीन टाइमिंग के जरिए उस गेंद को भेज दिया, झकास 4। खूप चांगला चौकार, गुडघा वाकवत असताना हा बॉल समोर मारला। खास करून वाईड इच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कौ कॉर्नर रिजनला हा चौकार येतोय। हा पहिली बाउंड्री। हँड आय कोऑर्डिनेशन, लोअर फुल टॉस बॉल कन्वर्ट करणं कठीण काम असते, परंतु खूप चांगल्या प्रकारे हा कन्वर्ट केलाय फटका। 6 धावा धावफलकावर। देशमुख की ये खराब गेंद है लेकिन इस पर भी विकेट मिल सकता है और यहां पर विकेट मिल चुका है। अजिंक्य देशमुख ने बदला ले लिया और अभी चौहान ने उस कैच को अंजाम दिया और चलते बने वहां पर अब्दुल रहमान। अब्दुल रहमानची ही पहिली विकेट आणि पहिला धक्का या लढतीमध्ये लागतोय हरियाणा पंजाब ड्रीम हरियाणा या टीमला। या लढतीमध्ये अजिंक्य देशमुख यांचा पायावरचा बॉल कमी गतीने वळण प्राप्त केलं, त्यामुळे लीडिंग एज लागली आणि मिडॉन पासून मिड विकेट पर्यंतचं अंतर गाठत असताना अभि चव्हाणने अंडर लाईट्स हा चांगला झेल पकडलाय, कारण खूप उंची गाठली होती बॉलने। बघा दिसेना असं झाला होता एक वेळ तर हा बॉल, आणि त्यानंतर बघा बॉडी बॅलन्स राखलं, शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली। अंडर लाईट सोप्या नसतात हरीश सर ह्या कॅचेस। अब्दुल रहमान जिसका कैच लेने वाले खिलाड़ी का नाम था अभि चौहान। अब नया बैटर है ज्योति। तो एका बाजूला जर पाहिलं तर हरियाणा पंजाब ड्रीम हरियाणा रॉयल्स रवीजी गाबा आणि तुषारजी गाबा यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र झोन 3 शिवशक्ती नागपूर आदित्यजी शर्मा यांचा संघ पाहायला मिळतोय। तो tenniscricket.in ये यूट्यूब चैनल पर लाइव है टूर्नामेंट। इवेंट को मैनेज किया है अल्टीमेट इवेंट मेकर्स LLP। दाएं के बहुत ज़्यादा बाहर और रेफर किया गया है विकेट कीपर द्वारा, तुरंत तीसरे अंपायर से मदद मांगी जाएगी।
DRSची मागणी केली आहे. टेक्नॉलॉजीचा वापर ऑनफिल्ड पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला आहे. त्याला चॅलेंज करत असताना आता फिल्डिंग करणारा संघ शिवशक्ती नागपूर झोन 3 महाराष्ट्राचा हा तिसरा संघ ITCFच्या विशेष प्रयत्नाने आणि या घेतलेल्या निर्णयाने प्रथमतःच या स्टेट वाईज स्पर्धामध्ये पदार्पण करतोय, डेब्यू करतोय आणि पहिल्या मॅचमध्ये त्यांनी विजय नोंदवला. दुसऱ्या मॅचमध्ये हरियाणा पंजाब या संघाने विजय नोंदवला. दोन्ही संघ एक एक विजय संपादन करून आलेत. कॉन्फिडन्स दोन्ही टीमचा हाय असेल. डिसिजन पेंडिंग आहे आणि एक महत्त्वाचा निर्णय आहे. परंतु आतापर्यंत या षटकात 7 धावा देत 1 विकेट प्राप्त केले अजिंक्य अज्जू देशमुखने. मराठवाडा, विदर्भ, खानदेश परिदेशातील खेळाडू खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला हरियाणा आणि पंजाब या राज्यातले खेळाडू एका बाजूला खेळताना पाहायला मिळत आहेत रोहित चंदीगडिया यांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे महत्त्वाचा हा सामना आहे. जो संघ जिंकेल क्वालिफाय होईल क्वार्टर फायनलसाठी. काल 2 संघ क्वालिफाय झाले. अखेरच्या मॅचमध्ये महाराष्ट्र झोन 2 हा संघ पराजित झाला आणि रोमहर्षक सामने पाहायला मिळाले कालच्या रात्रीत. दिल्ली फाल्कन्स पीटर 11 मनीष राठी. एक बार फिर से जिक्र करूंगा दोस्तों, रात को उनको दूसरा मैन ऑफ द मैच अवार्ड मिला जो उन्होंने डेडिकेट कर दिया अकबर अली को. तो कल के दिन में देखिए आसिफ शेख बॉलर ने मैन ऑफ द मैच जीता, 3 रन दिए थे 1 ओवर में. और उसके बाद हमने सरताज अली को 2 मैन ऑफ द मैच जीते हुए देखते हैं. और कल हमने वापस मनीष राठी को भी 2 मैन ऑफ द मैच अवार्ड जीते हुए देखा, जिसमें का एक अवार्ड उन्होंने अपने साथी खिलाड़ी के साथ शेयर किया. अंबर अमर साठे आपके स्क्रीन पर दिखाई दे रहे हैं, बहुत गंभीर मुद्रा में. अमूमन अमर साठे थोड़ा मजाकिया स्वभाव के हैं और अच्छे जोक करते हैं, लेकिन आज फील्ड के ऊपर अजिंक्य देशमुख के साथ वो बातचीत करते हुए आणि दोन्ही अजिंक्य त्या ठिकाणी आहेत. आणि आता व्हाईट बॉलचा जो DRS घेतला आहे व्हाईट बॉलसाठी पंचांचा निर्णय होता व्हाईट बॉल, तो व्हाईट बॉल राहिला आहे. त्यामुळे DRS गमावला आहे आता फील्डिंग करणारी टीम शिवशक्ती नागपूर झोन 3 ने. 7 रन 1 विकेट के नुकसान पर थोड़ी लड़खड़ाती हुई शुरुआत. डॉट बॉल सिंगल, डॉट बॉल वाइड, चौका, विकेट और वाइड. मुंबई की भेलपुरी की तरह ये ओवर रहा है. अब क्या आखिरी गेंद पर भेलपुरी के अंदर जो पूरी होती है ना, उसकी पूर्ति होगी क्या? हाफ ट्रैकर बॉल और यहां पर हुक कर दिया. आसान नहीं होता. हिप्स रोटेशन, फ्रंट फुट क्लियर किया और ठोक डाला चाबुक सिक्सर. खूप चांगला फटका. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि या बॉलला लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने पाठवलंय प्रेक्षक गॅलरीमध्ये. कनेक्शन टायमिंग चांगलं होतं, हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं आणि ज्या ठिकाणी फटका खेळायचा होता त्या ठिकाणी नजर होती षटकार या बॉलवर. शेवटच्या बॉलवर षटकार ठोकत षटकाचं समीकरण चेंज केलं, इकॉनॉमी बिघडवली. खराब बॉल होता, विकेट कीपरला माहिती होतं. षटक समाप्त, 13 एक गडी बाद. बहुत बढ़िया स्ट्रोक खेला था दोस्तों. कई बार हम पुल और हुक में कंफ्यूज हो जाते हैं. पुल शॉट जो है ये शॉर्ट बॉल पर आता है जो आपके कमर की ऊंचाई या छाती की ऊंचाई के आसपास, और पुल शॉट जो होता है वो इन फ्रंट ऑफ द स्क्वायर ज़्यादा करके खेला जाता है. हुक जो है ये सर के और आँख की ऊंचाई तक जब बॉल आती है और इसको बैकवर्ड ऑफ स्क्वायर खेला जाता है. तो ये प्रमुख फर्क है. स्कोर है 13 स्थान पर. 1 बॉल 6 पर खेलते हैं ज्योति और 2 बॉल 1 पर खेल रहे रोहित चंदीगडिया. अजिंक्य देशमुख हमेशा की तरह विकेट टेकिंग बॉलर और नए ओवर की शुरुआत करेंगे कर्तव्य रक्षक है. ये ड्रोन व्यू बहुत बढ़िया, आंखों को सुकून देने वाले ये दृश्य. पहली गेंद ओवर पिच थी और बढ़िया चौका. कोई मौका नहीं था, ओवर पिच बॉल दी और मिड ऑफ के सर के ऊपर से शानदार 4. खूपच चांगलं टायमिंग. फक्त टायमिंगच्या बळावर हा चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज रोहित चंदीगडिया कॅप्टनच्या बॅटमधून. पुलर लेनचा बॉल स्लाइडली ओव्हर पिच, जाणीवपूर्वक हवेत फटका खेळला. मिड ऑन आतमध्ये होता आणि त्याचा फायदा रोहित चंदीगडियाला होतोय. बॅट फिरली होती हातामध्ये परंतु फरक पडत नाही, कारण पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवत असताना रोहित चंदीगडिया. चौकार, धावसंख्या 17 धावा धाव फलकावर होत आहेत. एक ज्योती बारमी यांनी हा षटकार लगावला या आधीच्या शेवटच्या षटकाच्या बॉलवर आणि या षटकाच्या पहिल्या बॉलवर चौकार. म्हणजे मागच्या 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या आहेत आणि पुन्हा एक वेळ
पलटवार केलाय मागच्या 2 बॉलमध्ये हरियाणा पंजाब या टीमने. 17 पर 1 राउंड द विकेट आते हुए करते हुए रक्षक आड़े बल्ले से खेला जरूर था, लेकिन मिड ऑन पर खिलाड़ी मौजूद है. पावर प्ले के ओवर ऐसे होते हैं कि जिसमें बल्लेबाज एडी चोटी का जोर लगा देता है रन बनाने के लिए. 17 पर 1 130.2 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने हा बॉल टाकला. बॅट फिरली होती याही वेळी हातामध्ये, चौकार लगावला तेव्हाही बॅट फिरली होती रोहितच्या हातात, आताही बॅट फिरली आहे. दोन्ही वेळा वेग जज झाला नाहीये रोहितला. इस बार मिस टाइम कर दिया, लेकिन वहां पर कैच का चांस और आखिरी वक्त तक कैच को पकड़ कर रखा तेजस बोंद्रे. मानना पड़ेगा बदन पर मिट्टी लगी है, जब बदन पर पसीना लगा हो उसमें मिट्टी मिल जाए, उसकी जो खुशबू है ना, आरजे ओ सैट वाइट झटक का डीओ भी फेल है. थँक्यू डीजे. अगदी बरोबर हरेश पंड्या सर, ज्या प्रकारे हा फटका लगावला होता याही वेळी वेग जज करता आला नाही रोहितला. खूप उंच हा बॉल गेला आणि मागच्या बाजूला जात असताना बॉडी बॅलन्स राखलं. आणि बघा जे आमचे सहकारी आहेत त्यांनी सुद्धा विकेटचा कॉल केला होता. खूप चांगला झेल तेजस बोंद्रेचा मागच्या बाजूला जात असताना मिड ऑफ पासून लॉंग ऑन पर्यंत स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड येत हा झेल पकडलाय. कदाचित हा कॅच ऑफ द इव्हिनिंग आहे आजच्या संध्याकाळच्या 17 मधला. फटका चांगला होता, दूर नाही गेला, उंच गेला हा बॉल आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली, बॉडी बॅलन्स राखलं आणि झेल पकडल्यानंतर कौतुकाची थाप आहे एडी कडून, अज्जू कडून. विकेट मैदानाच्या आतमध्ये ज्येष्ठ नागरिक सुद्धा हा सामना बघतायत. मैदानाच्या खेळात जे डाग लागतात मातीचे, ये डाग अच्छे आहे. नया बैठ रहा है साहिल. करते हुए रक्षक राउंड द विकेट, बहुत जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं. हमने कल समीर जगताप को भी बहुत अच्छी बॉलिंग करते हुए देखा था, महाराष्ट्र बी आरआर क्लब पुणे के लिए. करते हुए रक्षक पहले बॉल पर चौका, फिर डॉट बॉल, फिर विकेट, फिर डॉट बॉल. रक्षक ही भक्षक बन रहे हैं आज. इस वक्त 17 पर 2 ड्रीम रॉयल 11 हरियाणा पंजाब. इस बार ड्राइव जरूर किया है, हालांकि वो ताकत नहीं थी और वो टाइमिंग भी सही नहीं थी, लेकिन 1 रन जरूर मिला. बॉल के पेस का उपयोग करते हुए स्कोर बढ़ता हुआ 2 विकेट पर 18. पावर प्ले की आखिरी बॉल करते हुए रक्षक लेकर चलेंगे. फील्ड पोझिशन आपण पाहू शकता मोनार्कच्या माध्यमातून. हे मैदानाचं विंगम दृश्य, प्रकाश जोतात नावून निघालेलं हे मैदान आणि हा ड्रोन व्ह्यू, बर्ड आय व्ह्यूने हे मैदान पाहायला जाते. शेवटचा बॉल बाकी आहे षटकामधला. धावसंख्या 18. या षटकात आतापर्यंत फक्त 5च धावा खर्च केल्यात कर्तव्य रक्षकने. एक डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे, एक वाईडिश डीप मिड विकेट तैनात केला आहे. स्क्वेअर लेग आतमध्ये आहे, शॉर्ट फाईन लेग आतमध्ये आहे. एक शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंटला क्षेत्ररक्षक, कव्हरला क्षेत्ररक्षक, मिड ऑफ आणि मिड ऑन. इस बार फुल टॉस बॉल और क्या बढ़िया कवर ड्राइव. यहां पर इस फुल टॉस पर आता हुआ चौका और ये जन्नाटेदार शॉट. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय चौकार या बॉलवर. फुल टॉस बॉल होता, कधीही हा बॉल खराबच आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, खूपच चांगला ड्राईव्ह, गॅप हेरला, हे महत्त्वाचं. खेळाडू होता एक वाईड लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये, परंतु कव्हरच्या दिशेने हा फटका खेळला आणि त्याचा फायदा फलंदाज ज्योती यांना झालाय. ज्योती बारमी यांच्या बॅटमधून हा चौकार आहे. एक षटकार त्यांनी लगावलाय, 2 बॉल फेस केले, 10 धावांवर बॅटिंग करतायत ज्योती आणि दोन्ही षटकात शेवटचे बॉल खेळलेत आणि एक षटकाराला एक चौकाराला. धावसंख्या 22, 2 गडी बाद. जी हाँ, ये मीरा भाईंदर शहर का दृश्य है और बहुत ऊंचे हाइट से इसको देखा गया है. मीरा भाईंदर में भी अब ऊंचे टावर आ रहे हैं और आने वाले दिनों में मीरा भाईंदर वासियों को अच्छा नागरिक जीवन देने के लिए कृत संकल्प हैं हमारे ओला माजीवाड़ा के विधायक एवं महाराष्ट्र शासन के परिवहन मंत्री सम्माननीय प्रताप सरनाइक जी. क्या खूबसूरत मैदान है, हरी घास और उसके अंदर कत्थई रंग के पैच, मानो बनारसी पान पे लखनऊ का कत्था मारा गया हो. इस बार हेलीकॉप्टर शॉट है और 6 हिट के बॉल पर लगी चोट है. 6 रन. काय फटका सजवलाय, प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारा हा पहिला बॉल. स्लाइडली ओव्हर पिच, पुढ्यात टाकला, स्लॉटमध्ये टाकला आणि फ्लॉटमध्ये फेकला फलंदाज साहिलने. तुम्ही पुढे बॉल टाकू शकत नाही. मिनी हेलिकॉप्टर स्टाईलमध्ये खोदून काढला हा बॉल. अप्रतिम फटका. षटकार या बॉलवर ठोकत असताना
फलंदाज साहिल, धावसंख्या 28, पहिल्या बॉलवर अटॅक केलाय. खेळ खट्याक होईल का हे बघायचंय. इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से गैप में खेला गया, ये अफलातून शॉट और यहां पर 4 रन. क्या बैटिंग कर रहा है साहिल यहां पर. नक्कीच खूप चांगली बॅटिंग. यावेळी इनसाइड आउटचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर हा फटका खेळला, कारण एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे. त्याचा फायदा घेत असताना बॉल 1 बाउन्स चालला डीप. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे ड्रोनच्या माध्यमातून हे चित्रीकरण केले जाते आहे tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीच्या वतीने. 32 धाबा. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार. मीरा भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस या क्रीडांगणावर स्वागत केलंय चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाचे गोलंदाज विजय यादव यांचं. विजय के सामने विजय के इरादे से उतरी है हरियाणा पंजाब ड्रीम रॉयल 11. विजय, शिवम और परविंदर ये आने वाले बल्लेबाज है, लेकिन इस वक्त तो जलवा साहिल का है. कहते हैं ना कि घमंड में हस्तियां डूब जाती हैं और साहिल न हो तो कश्तियां डूब जाती है. साहिल इस कश्ती के पतवार है जो नैया पार लगाने मैदान में उतरे हैं ड्रीम रॉयल हरियाणा 11 के लिए. राइट, हम राउंड द विकेट. इस बार एंगल बढ़िया था. कल सामने वाले छोर से हमने लेफ्टी बॉलर मयूर मासाल को बहुत ज़बरदस्त एंगल क्रिएट करते हुए देखा था. आसिफ शेख को देखा था. टप्पा चांगला होता. यावेळी बॅटरच्या रीच पासून दूर टाकला आणि लाईन आणि लेंथही पूर्णपणे चेंज झाली या बॉलवर. हा डॉट बॉल येतोय. 32 ला धावसंख्या, 2 गडी बाद. हाफ ट्रैकर बॉल थी. बहुत चतुराई से इस गेंद को किया था. हल्का सा चौथे स्टंप पर और पुल करने चले गए थे, वहां पर कामयाबी नहीं मिली है. बहुत बढ़िया गेंदबाजी अब विजय यादव द्वारा. पहले छक्का, फिर चौका और उसके बाद 2 बिंदी गेंदे. लेंथ मध्ये व्हॅरी पाहायला मिळते. खूप चांगला टप्पा चेंज केलाय. कॅप्टनवर नजर असणार आहे. अजिंक्यने पहिल्या षटकात 1 विकेट प्राप्त केली होती, परंतु शेवटच्या बॉलवर षटकार आला, तिथे इकॉनॉमी बिघडली आणि चांगली कॅप्टन्सी केली आहे. डिसिजन डेअरिंग वाले घेतलेत अजिंक्यने. विजय की ये गेंद इस बार भी हल्का सा चैनल के बाहर रखा था. दौड़कर रन जरूर पूरा किया गया है और बाई का 1 रन है. तो अगर स्पीड को देखें ओम, पहली गेंद 126.10, दूसरी 127.2, तीसरी 126.10, तीसरी 123.9 और फिर वापस 125.6. यानी कि कंसिस्टेंटली 125 के लाइन को हिट करता हुआ बॉलर विजय यादव. अगदी बरोबर. 8 बॉलमध्ये 16 धावांची भागीदारी सुद्धा होते. विकेटकीपरने थोडंसं चालाकी केली होती. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटचा प्रयत्न केला होता ज्योती यांना. जर कधी यष्ट्यांवर बॉल लागला असता तर ज्योती अडचणीत सापडू शकले असते. त्यामुळे 1 धाव गेली आहे, परंतु रिक्स महत्वाची होती. कॅल्क्युलेटिव्ह रिक्स घेणं महत्वाचे आहे जेव्हा तुम्ही इतकी मोठी स्पर्धा खेळता. तीसरे ओवर की अंतिम गेंद लेकर चलेंगे वहां पर विजय यादव और यहां पर हुक कर दिया. 6 को बुक कर दिया. आली शान सिक्सर और लेंगे अब ड्रिंक्स इंटरवल. षटकार या बॉलवर येतो आहे. हुक करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एक वेळ बॉडी लाईन हा बॉल टाकला आणि बॉल मैदानाच्या बाहेर फेकला. षटकार. पुन्हा एक वेळ खूप चांगला हुक. हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं. पुन्हा एक वेळ कनेक्शन चांगलं होतं. टायमिंग चांगलं होतं. क्रिचच्या डेपचा वापर चांगला केला आणि फलंदाज ज्योती बारमी तिसरा बॉल फेस करत होते. त्यापैकी तिसऱ्यापैकी 2 षटकार ठोकलेत, 1 चौकार आहे. म्हणजेच बाउंड्रीज मध्ये डील करत असताना फलंदाज ज्योती बारमी. डावखुरी हाताचे बॅटर. स्ट्राईक रेट 533 चा. 3 बॉल 2 षटकार 1 चौकार. एक वेगळाच इम्पॅक्ट टाकलाय ज्योती यांच्या बॅटिंगने. जणू काही एनर्जी ड्रिंक घेऊन आलेत क्लाउड 9 ची, ज्यामध्ये इन्स्टंट एनर्जी आहे. देखो गति परिवर्तन 125-126 से आप सीधा 131.80. गति परिवर्तन ये केवल स्लो बॉल नहीं है, ज़्यादा फास्ट बॉल करना भी गति परिवर्तन है. और बराबर आई लाइन के पैरेलल वो बॉल आई थी और उसको फेंक दिया था हुक करते हुए. और अंपायर के इशारे का इंतजार रहेगा. यस अ फेयर बॉल और 3 ओवर 39 रन 2 विकेट. अब तक 18 गेंदों का खेल हुआ है ओम, और उसमें 7 गेंदें ऐसी है जो बाउंड्री लाइन के बाहर गई है. 4 चौके 3 छक्के और 2 विकेटें गिरी है. बहुत ज़बरदस्त लेखा जोखा
मोनार्स द्वारा हमारे फ्रूट मॉनिटर पर। नक्कीच 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 39 धावा धावफलकावर होते आहे. पंच अमरजी साठे यांना आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये खूप महत्त्वाची भूमिका. पहिली विकेट 6 धावांवर, दुसरी विकेट 17 धावांवर आल्यानंतर आता ही पार्टनरशिप 9 बॉलमध्ये 22 धावांची आणि थोडंसं टेन्शनचं वातावरण दिसते टीम हडलमध्ये. चर्चा करत असताना मारुती सुझुकी ब्रेझा ही कार कुठल्या खेळाडूच्या दारात उभी राहील, कुठला खेळाडू ही कार घेऊन जाईल, यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 29 तारखेपर्यंत प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी PSPLच्या पहिल्या पर्वात मारुती सुझुकी ब्रेझा कार ठेवण्यात आलेली आहे आणि प्रत्येकाची नजर असणार आहे त्या 29 तारखेवर विजेत्या संघावरही आणि त्याचबरोबर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कुठला खेळाडू ठरतो यावरही. परंतु 13च्या सरासरीने पहिल्या 3 षटकात धावा येत आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. पहिल्या षटकात बॅकफूटवर गेल्यानंतर पुन्हा एक वेळ या मॅचमध्ये उसळी केली आहे पंजाब हरियाणा संघाने. अजिंक्य पहले ओवर में 13 रन देकर 1 विकेट, दूसरे ओवर में करते हुए 1 ओवर 9 रन 1 विकेट, तीसरे ओवर में विकेट भी नहीं दिया और 16 रन भी बटोर ली है. अच्छी वापसी यहाँ पर कही जाएगी. पहला विकेट 6 पर, दूसरा 17 पर. पिछले बल्लेबाज आउट हुए रोहित चंदीगढ़िया, जिनको तेजस उंद्रे ने बहुत ही नायाब कैच पर आउट किया था. 39 फॉर 2. स्ट्राइक पर साहिल. अब यहां पर कप्तान ने अपने छोर को बदला है. नयोर की पहली गेंद और इस बार फिर से हुक कर दिया है और ये फ्लैट 6. बहुत जबरदस्त शॉट. लॉंग लेग रिजन मध्ये अतिशय चांगला फटका. थोडासा वेगानेच टाकला हा बॉल. शफल झाले ऑफ्टमच्या बाहेर आणि शफल होत असताना बॉल पडवला लॉंग लेग रिजन मध्ये. हाय फ्लाय इन टू द स्काय आणि टाटा बाय बाय केलं या बॉलला. षटकार ठोकलाय. 28 धावांची भागीदारी. साहिल आणि ज्योती रेकॉर्ड तोडी बॅटिंग करत असताना रेकॉर्ड तोड खेळ करतायत. 45 होत आहेत धावफलकावर धावसंख्या. एका चांगल्या सुरुवातीनंतर पहिल्या 2 षटकांमध्ये त्यानंतर फाईट बॅक पाहायला मिळते पंजाब हरियाणा या संघाची. फिल्डिंग पोझिशन आपण पाहू शकता. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन रिजन मध्ये एक डीप विकेटला खेळाडू आहे. एक डीप स्क्वेअर लेग तैनात केला गेलाय. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. 45 2 10 गडी बाद. या षटकाच्या पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. अजिंक्य ने अपने छोर को बदला है. कमेंट्री बॉक्स वाले छोर से इस बार तेज गेंद थी और थोड़ी नीची भी रही. पिछली बार 113.20 की स्पीड थी. देखिए इस बॉल पर उन्होंने क्या स्पीड दी है वो देखने वाली बात होगी. लेकिन डॉट बॉल है. साहिल 9 बॉल 17, 11 गेंदों में 28 की ये शराकत दोनों बल्लेबाजों के बीच में देखने को मिल रही है. एक्शन रिप्ले देखने लायक होगा. बहुत बढ़िया विकेट कीपिंग का मुजाहरा पेश किया. इस बार फ्लाइटेड बॉल थी. इनसाइड आउट खेले. बॉल हवा में रही लेकिन 1 रन जरूर पूरा किया जाएगा. स्कोर आगे बढ़ता हुआ 46 2 विकेट के नुकसान पर. 88.9 इतक्या गतीने हा बॉल टाकला होता. म्हणजे पहिल्या बॉलच्या तुलनेत खूप कमी गतीने हा बॉल टाकला. व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळते. 88.9 बॅटचा फेस लवकर क्लोज केला होता. Cloud9 जे या स्पर्धेमध्ये आमचे एनर्जी ड्रिंक पार्टनर आहेत. खेळाडूंना एनर्जी देण्याचं काम करतायत. या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला एनर्जी देण्याचं काम करतायत. स्ट्राइकिंग एंडला ज्योति बाबरी इन फॉर्म बैटर. इस बार बेहतर बॉल अपील की जा रही है और वहां पर जश्न मनाने की शुरुआत हो चुकी है. लेकिन अंपायर ने वहां पर कहा नहीं, आपको थोड़ी मेहनत करनी होगी. अंपायर विश्वनाथ लिंगायत जो कि बॉलर एंड पर खड़े हैं. स्ट्राइकर एंड पर अंपायर अमर साठे. लेकिन अजिंक्य देशमुख को मानना पड़ेगा, ये एक लड़ाकू खिलाड़ी है. ये लड़ने में विश्वास रखता है. आज रडायचं नाही लढायचं ये उसका अभिगम है. 46 पे 2. क्रिकबो आणि टेनिस क्रिकेट .inचं योगदान विसरता येणार नाही या स्पर्धेमध्ये. इस बार टाइमिंग ठीक ठाक थी. 1 रन जरूर लिया. स्क्वायर ऑफ द विकेट. अच्छी बात है कि हम डॉट बॉल नहीं खेलेंगे. ये एक रणनीति हो सकती है. स्कोर इस वक्त पिछली 15 गेंदों में 30 रन आए और 1 विकेट गिरा है. मतलब पिछली 15 गेंदें 200 के स्ट्राइक रेट से खेली गई है. ये मोनार्स द्वारा एक और रोचक जानकारी हमारे फ्रूट टीवी पर. इस बार लपेट लिया. लपेटा 6. जिस तरह ढाबे में चिकन को लपेटा जाता है और ये लपेटा 6 वहां पर.
धन्यवाद. बरोबर, खूप चांगल्या प्रकारे हा स्लॉक स्वीपचा फटका. दूर होता हा बॉल, रीच मध्ये नव्हता, परंतु दूरवरून या बॉलला लपेटण्याचं काम केलं आणि बॉल पाठवलाय वाईड डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रेक्षकांच्या हवाली पाठवलाय आणि अक्षरशः या मॅच मध्ये अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हेच सांगत असताना साहिल आणि ज्योती पार्टनरशिप 15 बॉलमध्ये 36 धावांची. अल्टिमेट इव्हेंट मेकर्स, टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन इंडिया अर्थातच ITC-SF यांच्यामुळे ही दैदिप्यमान स्पर्धा. PSPL अर्थातच प्रताप सरनाईक प्रीमियर लीग, महाराष्ट्राचे लोकप्रिय परिवहन मंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि संपर्क प्रमुख अकोला आणि अमरावती या जिल्ह्याचे प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत ही स्पर्धा. आज प्रतापजी सरनाईक साहेबांचा वाढदिवस आहे. साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा उपस्थित सर्वांच्या वतीने. 53 धावा धावफलकावर 50 पार चौथ्या षटकात. पहिले 2 षटक इकॉनॉमिकल आल्यानंतर इकॉनॉमी बिघडवली आहे गोलंदाज अजिंक्यची, फलंदाज साहिल आणि ज्योती बाबरीने. क्रिकेट के कुरुक्षेत्र में आपका स्वागत है नेताजी सुभाष चंद्र बोस क्रीडांगण पर. आप देख रहे हैं प्रताप सरनाईक प्रीमियर लीग PSPL सीजन 1. कर्तव्य रक्षक का छोर बदला गया है. नए ओवर की पहली गेंद, टाइमिंग बहुत अच्छी रही है. हालांकि रन भले एक ही मिलेगा, लेकिन बाईं दाईं जोड़ी इस वक्त अच्छा काम कर रही है. साहिल और ज्योति 6 बॉल 18, साहिल 11 बॉल 24. और ये भागीदारी सुजलाम सुफलाम होती हुई 16 गेंदों में 37 की, ये बहुत अच्छी बात है. अगदी बरोबर. खूप चांगली पार्टनरशिप रचल्या जाते या दोन खेळाडूंमध्ये, ज्यामध्ये 24 धावा साहिलच्या बॅटमधून आहेत, ज्योती यांच्या बॅटमधून या पार्टनरशिपमध्ये 12 धावा आल्या आहेत. ज्योती 18 धावांवर खेळत आहेत. 2 षटकार 1 चौकार 6 बॉलमध्ये चांगली फलंदाजी. कर्तव्यरक्षक 130च्या गतीने पहिला बॉल टाकला होता. पुनरागमन या ठिकाणाहून शिवशक्ती नागपूर महाराष्ट्र झोन 3 हा संघ करेल का, की मग याच वेगाने धावा येत राहतील हे बघायचं आहे. राउंड द विकेट इस बार भी बढ़िया टाइमिंग के जरिए बिल्कुल वी में खेला था, लॉन्ग ऑन पर जाती हुई गेंद. और साहिल और ज्योति में एक और चीज़ आपने देखी होगी, दोनों अटैक नहीं कर रहे. एक अटैक कर रहा है तो दूसरा डिफेंड कर रहा है. एक नरम दूसरा गरम, जब गरम वाला नरम तो नरम वाला गरम. स्विच ऑन स्विच ऑफ. बहुत अच्छा हरियाणा पंजाब ड्रीम रॉयल 11 कर रही है. रवि गाबा, तुषार गाबा की ये टीम है. 55 रन 2 विकेट के नुकसान पर पारी का ये 5वां ओवर इस वक्त अंजाम किया जा रहा है. कर्तव्य रक्षक की गेंद, फुल टॉस और गली में आउट. गली बनी पतली गली और चल दी है बैटर ज्योति. विकेट मैदानाच्या आतमध्ये विजय यादव यांचा चांगला झेल आणि जणू काही सोपा झेल होता. कॅचिंग प्रॅक्टिस होती या बॉलवर. इनसाइड आउटचा प्रयत्न होता, बॅटचा बाहेरी कड लागली आणि झेल चांगला पकडलाय. तिसऱ्या बॉलवर विकेट येते या षटकामध्ये. 18 धावा 7 बॉलमध्ये ज्योती बारमी बाद होत असताना कर्तव्यरक्षक ब्रेक थ्रू मिळवून देत आहेत आणि या पार्टनरशिपला ब्रेक लावलाय. हा बघा, लोअर फुल टॉस बॉल, बॅटच्या बाहेरची कडा लागली, चांगला झेल गली रिजनमध्ये आणि या पार्टनरशिपला ब्रेक लावण्यात यशस्वी झालेत, कारण खूप चांगली भागीदारी होती. 38 धावांच्या भागीदारीला ब्रेक लावत या मॅचमध्ये पुन्हा एक वेळ पुनरागमनाचे दरवाजे ओपन केले शिवशक्ती नागपूर टीमसाठी गोलंदाज कर्तव्यरक्षक ने. कर्तव्य रक्षक ये फील्डिंग में भी रक्षक रहा है, बॉलिंग में भी रक्षक रहा है. नया बैटर है विजय. और जैसे ही रात के मैचेस आएंगे 60-70 का स्कोर पर्याप्त है अगर आपके पास बॉलिंग अटैक अच्छा है. कल हमने देखा दिल्ली टीम ने बहुत ज़बरदस्त बॉलिंग का प्रदर्शन किया था. हिमांशु जिंदल, मनीष राठी. राउंड द विकेट, फुल टॉस बॉल आप कर नहीं सकते. खाली जगह से फेंक दिया, जिस तरह नींबू शरबत वाला नींबू से रस निचोड़ के बाल्टी में फेंक देता है, वो बॉल को फेंक दिया 6 रनों के लिए. खूपच चांगला फटका होता यावेळी. फुल टॉस बॉल होता आणि फक्त या बॉलला टायमिंगच्या बळावर, ताकदीच्या बळावर फेकून दिले आउट ऑफ दी पार्क. दूर पाठवला. हा बॉल शोधण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. 6-8चा बॉल आहे, मंच मोठा आहे आणि पंचही चांगला आहे फलंदाज विजयचा. पहिल्या बॉलवर या मोठ्या मंचावर षटकार ठोकलाय. कर्तव्याच्या या विकेट नंतरच्या बॉलवर षटकार आलाय. तो कमबैक यहाँ पर बैटिंग साइड द्वारा भी किया जा रहा है. विजय 1 बॉल 6, स्कोर 61 पर 3, 5वां ओवर. कर्तव्य रक्षक राउंड द विकेट. 6 के बॉल की यही खासियत है, अगर स्टंप टू स्टंप करो तो स्टिक हिट, और अगर बॉल का टप्पा सही न गिरे तो फिर 6 हिट.
ये है 6 हिट, बड़ा चंचल बॉल है। DRS ची मागणी केली आहे आता बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. बघा मैदानाच्या आतमध्ये बाहेर प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करतायत. अनेक दाम्पत्य कुटुंबीय आपल्या परिवारानिशी ही स्पर्धा बघतायत. क्रिक ब्रोचं स्कोरिंग ॲप या स्पर्धेमध्ये यूज केले जाते. डिसिजन पेंडिंग ठेवलं DRS ची मागणी करत असताना, त्यामुळे अगदी काही क्षणात TV अंपायर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. महत्त्वाचा प्रत्येक डिसिजन आहे, महत्त्वाचा प्रत्येक बॉल आहे, कारण तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक बॉलवर वर्चस्व देऊन खेळायचं असतं. तर DRS सक्सेसफुल झालाय. इट्स अ वाईट बॉल. ऑनफिल्ड पंचांनी त्याला फेअर ठरवलं होतं. आता वाईट बॉलचा इशारा, त्यामुळे रिव्ह्यू रिटर्न होईल. बॅटिंग करणारी टीम हरियाणा पंजाब ड्रीम हरियाणा रॉयल्स. 62 पे 3, विजय 1 बॉल 6। कर्तव्य रक्षक अपने स्पेल का दूसरा और पारी का 5वां ओवर अंजाम कर रहे हैं। फुल टॉस बॉल, इस बार भी लालच दिया था और ये लालच का शिकार बड़े आराम से कर दिया कर्तव्य रक्षक ने, आउट करके भेज दिया विजय को। फुलटॉस बॉलवर विकेट. या बॉलवर आधी एक फुलटॉस बॉलवर षटकार लगावला होता विजयने, परंतु हा फुलटॉस बॉल कन्वर्ट करता आलेला नाहीये, कारण या आधीचा बॉल चांगल्या हाईटला होता. हा बॉल थोडासा डीप होत होता आणि त्याचमुळे उंची मिळाली, लांबी नाही, आणि या बॉलवर विजयची विकेट आली. या आधीचा बॉल थोडासा ऑन साईडला सुद्धा खेळला. हा बॉल लोअर फुलटॉस, बॉटम यांचा वापरचा प्रयत्न, आणि निराश आहेत विजय. त्यांना माहिती आहे की क्षेत्र चुकीचं निवडलं होतं या फटक्यासाठी. या षटकात ही दुसरी विकेट. 62 धावांवर हा चौथा मोहरा गारद होतोय फलंदाज बाद. अगर एक चीज आप गौर करें, 129 की स्पीड वाले बॉल पर जहां विकेट लिया, जो 129 के स्पीड वाली बॉल पर उन्होंने विकेट लिया, उसके एक बॉल पहले 129.10 के बॉल पर उन्होंने 6 भी खाया। फर्क सिर्फ इतना है कि बॉल की स्पीड सेम है, लेकिन बॉल का एंगल क्या है, ये बहुत इंपॉर्टेंट रहता है। नया बैटर है शिवम, पहला विकेट 6 पर, दूसरा 17 पर, तीसरा 55 पर, चौथा 62 पर, परिवार के साथ यस शिवम चंडीगढ़। और जैसा आपने कहा कि पति पत्नी साथ में परिवार के साथ आ सकते हैं, पति पत्नी भी आ सकते हैं, शांति से बैठकर उज्जवल भविष्य की वो योजना भी बना सकते हैं। फुल टॉस बॉल, और यहां पर स्लाइड होते हुए बॉल को रोका गया। इस बार 2 रन का मौका बन सकता था, लेकिन बढ़िया स्फूर्ति दिखाई, और जहां 2 रन बन सकते थे वहां पर केवल 1 रन। तारीफ करना चाहूंगा कर्तव्य रक्षक की, 2 और 19 रन 3 विकेट। पहले मुकाबले में अजिंक्य ने जो बॉलिंग की थी, बिल्कुल कर्तव्य ने यहाँ पर कर्तव्य निभाया है। नक्कीच चौथी विकेट येऊ शकली असती, परंतु थोडासा समोर हा बॉल पटला अस्पर मिर्झा यांच्या, आणि त्यामुळे चौथी विकेट येता येता राहिली असं म्हणायला हरकत नाहीये. 5 षटक समाप्तीनंतर या षटकात पुनरागमन, 10 धावा आल्या, 2 विकेट. पुनरागमन करत असताना शिवशक्ती नागपूर प्रोजेक्टेड स्कोर 12.6च्या सरासरीने जर खेळत राहिले तर 75, 15च्या सरासरीने अखेरच्या षटकात धावा आल्या तर 78, आणि शेवटच्या षटकात जर 17 धावा आल्या तर 80 पर्यंत पोहोचू शकतात. आणि मी म्हणेल 75, 78च्या दरम्यान जी ही धावसंख्या होईल, ती धावसंख्या या मॅचमध्ये एक चांगली धावसंख्या ओळखल्या जाईल. या धावसंख्येवर लढल्या जाऊ शकते, या धावसंख्येवर संघर्ष केला जाऊ शकतो. अखेरचं षटक टाकण्यासाठी आता चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाचे वेगवान गोलंदाज नितीन खरवाडे यांना आमंत्रित केले गेले. तो नितिन खरवाड़े पिछले मुकाबले में भी 1 ओवर उन्हें दिया गया था। अब तक इस पारी में 8 डॉट बॉल हमें देखने को मिले हैं, और ये सारे ग्राफिक्स हमारे फ्रूट टीवी पर मोनार्च द्वारा एनालिसिस के लिए बहुत सारी चीज़ें हैं। लेकिन इस वक्त स्ट्राइक पर है शिवम, 1 बॉल 1, राउंड द विकेट, जड़ में आती हुई गेंद, क्या परफेक्ट यॉर्कर था, और यहाँ पर ओवरथ्रो का भी रन आता हुआ। जो मिल रहा है समेट लो, स्कोर आगे बढ़ता हुआ अब पहुंचेगा 65 फॉर 4। नक्कीच चूक आहे विकेट कीपरकडून, कारण गरजेचं नव्हतं मागच्या बाजूला थ्रो करणं, कारण बॅकअप त्या मागच्या बाजूला नाही आहे. पूर्ण बॅकअप जर पाहिलं तर ऑफस्टम्पला पॅक आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही मागच्या बाजूला तुमचा आय व्ह्यू लॉक झाल्यानंतर जेव्हा थ्रो करता, ही अजिंक्यची चूक आहे. त्या ठिकाणी एक्स्ट्रा धाव बहाल केली आहे, आणि कदाचित ती प्रत्येक धाव महत्त्वाची आहे जेव्हा तुम्ही हा महत्त्वाचा एक मॅच खेळतायत. धावसंख्या 65.
लोअर फुल टॉस बॉल, ऑन ड्राइव बहुत अच्छा रहा है, लेकिन वहां पर उतनी सतर्कता, और इस बार भी रनों की बचत हुई है, 3 रन बचाए गए हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 4 विकेट के नुकसान पर 66 रन, ड्रीम रॉयल्स हरियाणा पंजाब। आणि जेव्हा कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजी होते आणि वाईड लॉंगॉनच्या एरियात ज्या प्रॅक्टिस पिचेस आहेत, जे पॅचेस आहेत, त्यावर बॉल पडल्यानंतर थोडासा वेगाने जाण्याच्या शक्यता असतात, त्यामुळे चांगली फिल्डिंग विजय यादवकडून. एकच धाव येते, धावसंख्या 66. शिवम खेळत आहेत 4 वर, साहिल 12 बॉलमध्ये 25, परंतु त्यानंतर संत गतीने बॅटिंग केली आहे साहिलने सुद्धा. सुरुवात चांगली केली होती, अटॅकिंग केली होती. मागच्या 15 बॉलमध्ये 27 धावा आल्या. शेवटची बाउंड्री 5 बॉल अगोदर. ऑन साइड पर सिंगल, बल्लेबाजों ने अपना काम बखूबी निभाया. अब हरियाणा पंजाब ड्रीम रॉयल 11 के गेंदबाजों की अग्नि परीक्षा रहेगी, क्योंकि शिवशक्ति नागपुर के पास कुछ खास बल्लेबाज हैं, खास करके अभी चौहान, अजिंक्य देशमुख, एडी, अज्जू, यानी कि मैं दोनों की बात करूंगा. और बहुत बढ़िया स्ट्रोक प्ले वाली टीम है. निहाल खुद एक बहुत अच्छे बल्लेबाज हैं. 67 पे 4. शिवम 3 बॉल 4. टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का जो निर्णय था, ये ज़रूर अच्छा साबित हुआ है. साहिल 13 बॉल 26 की आतिशी पारी खेलते हुए अगले मुकाबले में जो हम मैच देखेंगे उसमें खेलने वाली टीमें होंगी इस वक्त तेलंगाना स्पॉट ऑन स्पोर्ट्स और मध्य प्रदेश बालाजी युवराज शिवाना 11. पिछली 6 बॉल से कोई बाउंड्री आई नहीं है. ओम, आप जो बताने की कोशिश कर रहे थे, ये भी एक तरीका है देखने का कि पिछली कितनी गेंदों से बाउंड्री आई नहीं है. जैसे किसी बड़ी कंपनी का सीईओ सेल्स मैनेजर से कहता है, भाई कितने दिन से तेरा ऑर्डर आया नहीं है. 67 पे 4. आखिरी 3 गेंदों का खेल शेष. लोअर फुल टॉस बॉल और बड़ी नजाकत के साथ उस गेंद को खेला. वाइडी शक्शक और पर एक बार 2 पूरे कर लिए. अभि चव्हाण होता त्या ठिकाणी. ह्या मिसफील होत आहेत, ज्या एक एक धाव तुम्ही बहाल करतायत, अडचणीत आणू शकतात ह्या धावा. आतापर्यंत 4 एक्स्ट्रास आले आहेत. आतापर्यंत या षटकात 6 धावा आल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोर थोडासा खाली येतोय, कारण या षटकात अतिशय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. यॉर्करवर जास्त भर दिला नितीन खरवाडेने, आणि यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करणं वेगळं आहे, तो एक्झिक्यूट करणं वेगळं आहे. इस बार इनसाइड आउट शॉट और 2 पूरा कर लेंगे ऐसा लग रहा था. यस, 2 पूरा कर लिया. सबसे बड़ी बात है कोई भी चीज़ में प्रैक्टिस. मुझे अभी भी हाल ही में सलीम खान साहब का एक इंटरव्यू चल रहा था, सलमान खान के फादर. उन्होंने एक बहुत अच्छी लाइन अंग्रेजी में कही कि टैलेंट नीड्स टू बी नर्चर्ड इन लोनलीनेस एंड नीड्स टू बी एग्जिबिटेड इन पब्लिक प्लेस. जब आप टैलेंट को आप तैयार कर रहे हैं, अकेले करो, मेहनत करो, और जो पब्लिक के सामने आ जाओ तो वो टैलेंट दिखा दो. वो दिखाता हुआ कर्तव्य रक्षक, अजिंक्य, ये लोगों ने आज बहुत जबरदस्त क्रिकेट खेली है. इस बार ड्राइव कर दिया और 1 रन ही मिल पाएगा, यानी कि ये 5वें विकेट का पतन. और कुल मिलाकर पारी समाप्त होती हुई 72 रन 5 विकेट के नुकसान पर. आणि शेवटचा बॉल जर पाहिला तर सर्वात जास्त वेगाने टाकलेला बॉल होता या षटकातील. 131च्या गतीने टाकलेला बॉल. चांगला यॉर्कर परफेक्शनने टाकला, हे महत्त्वाचं होतं. खोदून काढला, लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक, अतिशय सहज थ्रो केला विजय यादवने. नितीन खरवाडेच्या दिशेने नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झाले आणि 5वी विकेट आली. 72 धावा बनवता आल्या 6 षटकात. बॅटिंग कार्ड ड्रीम हरियाणा रॉयल्स, हरियाणा पंजाब, रोहित चंदीगडिया. कॅच घेतला तेजस बोंद्रेने. 5 धावा. कर्तव्य रक्षकच्या खात्यात विकेट. अब्दुल रहमान, अभि चव्हाणचा जेल 4 धावा. अजिंक्यचे शिकार बनले. त्यानंतर ज्योती 7 बॉलमध्ये 18. कर्तव्य रक्षकच्या खात्यात आणखी एक विकेट आहे. सेट बॅटर ज्योती यांना बाद केलं. विजयांनी चांगला झेल पकडला होता. त्यानंतर साहिल रनआउटच्या स्वरूपात 13 बॉलमध्ये 26 धावा काढून बाद झाले आणि कर्तव्य रक्षकच्या खात्यात आणखी एक विकेट आली. विजय यांना बाद करण्यात यशस्वी. 2 बॉलमध्ये 6 धावा. शिवम नाबाद राहिले. 6 बॉलमध्ये 9 धावा. शेवटच्या षटकात 9 धावा आल्या. एक्स्ट्रास या पहिल्या डावात 4, 1 22, 3 वाईड. 72 धावा पहिल्या डावात बनवता आल्यात. गोलंदाजीमध्ये अजिंक्य देशमुख 2 और 27 रन 1 विकेट. बहुत महंगे रहे. 4 डॉट बॉल केवल की है. 13.5 का इकोनॉमी रेट. कर्तव्य रक्षक 2 ओवर 19 रन 3 विकेट, 2 डॉट बॉल और 9.5 का इकोनॉमी रेट.
विजय यादव 1 ओवर 16 रन, कोई विकेट नहीं, 2 डॉट बॉल, और नितिन खरवड़े 1 ओवर 9 रन। यानी कि कर्तव्य और नितिन, इनका इकोनॉमी रेट सिंगल डिजिट में है, और अजिंक्य और विजय ये दोनों का डबल डिजिट में। फॉलो विकेट्स, पहला 6 पर, दूसरा 17 पर, तीसरा 55, चौथा 62 और पांचवा 67। 4 एक्स्ट्रा, 1 बाय 3 वाइड, ये लेखा जोखा 72 पे 5, 73 की ज़रूरत है। और चलेंगे अब सीधा टॉस सेरेमनी के लिए, जहाँ पर हमारी साथी अदाकारा रेशमा मेहकर जी तैयार है। ओ टी यू रेशमा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री, धाराशिव जिल्हा पालक मंत्री, अकोला अमरावती संपर्क प्रमुख आदरणीय प्रताप सरनाईक फाउंडेशन प्रेझेंट्स PSPL सीझन 1 मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे। साहेबांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त PSPL सीझन 1 आपण पाहत आहोत। पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। चला तर आता वळणार आहोत आपण आपल्या नेक्स्ट मॅच कडे, जिथे मध्य प्रदेश बालाजी युवराज शिवन्या 11 लढणार आहे तेलंगणा स्पॉट ऑन स्पोर्ट्स च्या अगेन्स्ट। दोन्ही टीमचे कॅप्टन्स, आमचे मॅच रेफरी आणि ऑफ कोर्स द क्यूट अँड हँडसम बिट्टू बॉस। रिक्वेस्ट असेल सगळ्यांना आपण आमच्या सोबत जॉईन व्हायचंय। बिट्टू बॉस प्लीज कम अहेड। बिट्टू बॉस स्वागत है आपका। हमारे दोनों ही कैप्टन्स मैच ऑफिशियल्स हमारे साथ जुड़ चुके हैं। टॉस कॉइन एक बार देख लीजिएगा प्लीज। आदर्श, यस, तेलंगाना टीम का कॉल होने वाला है। यस बिट्टू बॉस, डू द ऑनर। PSPL is the call. All right. So मध्य प्रदेश आदर्श ने ये टॉस जीत लिया है। आदर्श, डू और डाई सिचुएशन होने वाली, ऑफ कोर्स करो या फिर घर पर जाओ। कोई नहीं चाहता कि यहाँ से घर पर जाना, मुंबई में और 2-3 दिन रहने हैं, मुंबई अभी और घूमनी है। क्या करना चाहोगे, कितना इंपॉर्टेंट मैच है? बिल्कुल मैम, ये डू और डाई का मैच है, उसमें हम पहले बैटिंग करना चाहेंगे क्योंकि रात का समय है और यहाँ चेसेबल काफ़ी मुश्किल हो रहा है। और मैंने देखा पहला मैच बहुत अच्छी बॉलिंग है तेलंगाना टीम की, अच्छी टीम है, मज़ा आएगा, लेकिन हम पूरी कोशिश करेंगे कि हम यहाँ रुकें और अच्छा करके जाएं। यस, तेलंगाना टीम आपका स्वागत है महाराष्ट्र में, मुंबई में, मीरा भाईंदर में। क्या कहना चाहेंगे, कैसा लग रहा है एटमॉस्फेयर यहाँ पर PSPL सीजन 1? बहुत खुशी हो रही है आकर यहाँ पर। फर्स्ट मैच था हम लोग का, बहुत अच्छा प्लेयरों का एफर्ट था, बॉलिंग में बहुत अच्छा हुआ, बैटिंग कुछ सेट नहीं हुआ। ये मैच में पूरा परफॉर्मेंस पूरे प्लेयर्स करेंगे। बॉलिंग करने वाले अभी आप, क्या लग रहा है कितने रन्स तक रोकने का प्रयास होगा? मध्य प्रदेश की टीम भी एक बहुत अच्छी और तगड़ी टीम है यहाँ पर। सेम वही जो कॉन्फिडेंट अपने प्लेयर्स लेके चल रहे हैं, 50-60 में पैकअप करने का पूरा प्लान करेंगे जितना हो सके। बैटिंग में थोड़ा प्रॉब्लम हो रहा है, एक मैच कुछ प्लेयर्स थोड़ा सेट हो गए तो और हमारे को इजी होता। ये मैच इम्पोर्टेंट है हमारे लिए।
चलिए तेलंगाना टीम के कैप्टन को देखिए, इनके आंखें भी बड़ी प्यारी है और बातें भी बड़ी प्यारी है। दोनों ही टीम्स को ढेर सारी शुभकामनाएं। मे द बेस्ट टीम विन। सो लेडीज एंड जेंटलमैन, न्यूज फ्रॉम द टॉस बॉस मध्य प्रदेश। बालाजी युवराज शिवन्या 11 won the toss and choose to bat first in the next match। फिर से एक बार चलेंगे हमारे ongoing मैच की तरफ, जहां पर the voice of India, the one and only हरीश पंड्या सर हमारा इंतजार कर रहे हैं, और साथ ही में विदर्भ की एक बुलंद आवाज आरजे ओम। धन्यवाद रेश्मा मयेकर मॅडम। भारताची एक लोकप्रिय अँकर रेश्मा मयेकर यांना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण ऐकत होतो। टॉस संपलाय परंतु दुसऱ्या डावाची सुरुवात होते। स्वागत आहे आपल्या सर्वांचं। परविंदर येत आहेत पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आणि पहिल्याच बॉलवर निहाल यांनी खातं उघडले। शिवशक्ती नागपूर महाराष्ट्र झोन 3 या टीमचं लक्ष आहे या लढतीमध्ये। टीम हरियाणा पंजाब या संघाचं 73 धावांचं। रिवतचा प्रयत्न, कमी गतीने टाकला हा बॉल, लवकर बॅट फिरवली। पुन्हा एक रिवतचा प्रयत्न, लेग बाईटचा इशारा येतोय पंच अमरजी साठे यांच्या माध्यमातून। प्रतापजी सरनाईक स्पोर्ट फाउंडेशन प्रस्तुत प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीग एफिलिएट बाय टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन इंडिया ITC SA, पावर्ड बाय विहांग अहेड, को पावर्ड बाय मारुति सुजुकी, नवनीत मोटर्स अँड होंडा, बिवर्स पार्टनर Cloud9 एनर्जी ड्रिंक्स पार्टनर Cloud9। ऑप्टॉनच्या बाहेरचा बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणि याही मॅच मध्ये लवकर बाद होत आहेत निहाल खान। चांगला झेल, 2 धावांवर हा पहिला धक्का लागत असताना शिवशक्ती नागपूर महाराष्ट्र झोन 3 या टीमला। बहुत बढ़िया विकेट यहाँ पर। निहाल इस बार भी खुशहाल नहीं कर पाए टीम को। बल्ले के स्टिकर को बॉल लगी थी, बराबर टाइमिंग नहीं हुई और एक बढ़िया कैच शिवम ने अंजाम दिया। फ्लड लाइट में कैचेस लेना आसान नहीं होता, लेकिन शिवम तैयार थे और यहाँ पर अभी ये बड़ा विकेट हासिल करने में कामयाब रहे हैं पप्पी लुबाना। और पप्पी लुबाना की यही अदा सब पे भारी है, क्योंकि मेरा नाम है पप्पी लुबाना और मेरा काम है बल्लेबाज को लुभाना। नक्कीच पहिल्या षटकात विकेट प्राप्त केली आहे इनफॉर्म फलंदाज नागपूरकर निहाल खान यांचा अडसर दूर केला आहे, आणि 2 धावांवर हा पहिला धक्का या लढतीमध्ये लागत असताना प्रेक्षक मोठ्या संख्येने आज आले आहेत हा सामना पाहण्यासाठी, PSPLचा हा थरार अनुभवण्यासाठी। अजिंक्य देशमुख उजव्या हाताचे फलंदाज बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये। मैदानाचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते अगदी उंचीवरून। पप्पी लुबाना अर्थातच परविंदर यांनी विकेट प्राप्त केली आहे पहिल्या षटकात। तिसऱ्या बॉलवर 2-1 अशी परिस्थिती शिवशक्ती नागपूर या टीमची। रिवतचा प्रयत्न, वेगवान बॉल, पुन्हा बीट केले अजिंक्य देशमुख एडीला, आणि सातत्याने ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत परविंदर पप्पी लुबाना या खेळाडूकडे एक्सपिरियन्स आहे, आणि त्याचा फायदा हरीश सर परविंदर घेताना दिसत आहेत। हा समालोचन कक्षाचा व्ह्यू व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर माझ्या समतीला आहेत। जी हाँ, परविंदर के पास जो एक तजुर्बा है, उन्होंने बल्लेबाज के बॉडी लैंग्वेज को पढ़कर गेंदबाजी की है, बड़ी बात है। पुन्हा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर कमी गतीने पुन्हा आतमध्ये आणला हा बॉल। या षटकात व्हेरिएशन बघा, पहिला बॉल 115.6, त्यानंतर विकेट बॉल होता 120च्या गतीने, त्यानंतरचा बॉल 123च्या गतीने, हा बॉल सर्वात कमी गतीने या षटकामधला 107.5। परविंदर की तारीफ करनी होगी, बहुत खूबसूरत लाइन और लेंथ के ऊपर उनका नियंत्रण रहा है पावर प्ले के पहले ओवर में। समोर मारलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने पाठलाग करतायत आणि बॉल चालला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमा पार। प्रिंस ऑफ अमरावती ट्रेडमार्क षटकार। सुपर शॉट, मतलब ये शॉट ने प्रेशर भी निकाल दिया और ऐलान भी कर दिया कि जंग अभी जारी है। बिल्कुल टो एंडेड शॉट और बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल था उस स्ट्रोक पर। बॉल जाकर बैनर से लगी और ये 6 रनों का स्वागत किया जाएगा। 1 ओवर 8 रन 1 विकेट। हालांकि 6 ओवर के 6 बड़े छक्के मारने, पहली पारी में 6 ओवर के 6 सिक्स थे, बिल्कुल उसी के नक्शे कदम पर चले तो ये स्कोर हो सकता है। रात में स्कोर चेज नहीं होता है, इस मिथक को तोड़ना होगा शिवशक्ती नागपूर को। नक्कीच जे जग करू शकते त्यापेक्षा काही विपरीत करण्याचा जर प्रयत्न केला तर या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपली एक ओळख बनवेल, आणि ती ओळख बनवण्यासाठीच आज ITCF ने PSPL ने महाराष्ट्र झोनच्या 3ऱ्या टीमला चान्स दिलाय की तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, ते टॅलेंट शो करा।
जग तुमचा परफॉर्मन्स बघण्यासाठीच वाट पाहते आणि ती ही वेळ आहे. या वेळेवर तुम्ही परफॉर्मन्स द्या. तुम्हाला प्रसिद्ध करण्यासाठी जग बसलेलं आहे. 30 बॉलचा खेळ शिल्लक, 65 धावांची गरज. आज संघर्षाने निवडलं या दोन टीमला. म्हणतात संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची कुवत असते. दुसऱ्या षटकाची सुरुवात, इनसाइड आउटचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, दिसला नाहीये सुरुवातीला क्षेत्ररक्षकाला बॉल. एक धाव या बॉलवर. खेळायचा होता डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये, बॅटची कडा लागून बॉल गेलाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात. दुसऱ्या षटकात जतीन गोलंदाजीसाठी. ड्रीम हरियाणा पंजाब रॉयल्स या टीम कडून येत आहेत. या आधीच्याही सामन्यात जतीन यांनी चांगली गोलंदाजी केली होती. जतीन लुधियाना ऑन साइडला खेचलाय, ताणून मारलाय, घासून मारलाय, बॉल फेकून दिलाय प्रेक्षक गॅलरी मध्ये. कहा चली ये चली स्टैंड गली. षटकार. व्हाट अ शॉट, परफेक्ट एग्जीक्यूशन. उस गेंद का बॉल के लेंथ को जल्दी पिकअप कर दिया था और फिर वो उड़न खटोला, बॉल आसमान में हवा से बात करती हुई चली गई बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. बहुत अच्छा, थोड़ा सा ट्रिगर मूवमेंट उन्होंने पहले ही कर लिया था जिसने मूड बना दिया. ये छक्के की बदौलत मैच में वापसी करते हुई नागपुर टीम 15 पे 1 फॉर्म मध्ये आहे अजिंक्य. इनसाइड आउटचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक शोधलाय, फ्लॅनिंग जाळं विणला आणि त्या जाळ्यात अडकलाय अजिंक्य देशमुख एडी. ऑफ्टमचा बॉल, डीप एक्स्ट्रा कव्हर एक तैनात होता, एक वाईट डीप मिड विकेट तैनात होता आणि याआधी फटका चांगला होता कारण कनेक्शन चांगलं होतं. यावेळी थोडंसं टायमिंग फसलं आणि या मॅच मध्ये दुसरा धक्का लागतोय अजिंक्य देशमुखच्या रूपाने शिवशक्ती नागपूर झोन 3 ला. एक बार फिर से रनों की जरूरत और रनों की लालच के बीच का फर्क अजिंक्य तय नहीं कर पाया. अभी एक 6 लगाया था, सिंगल डबल लेकर स्ट्राइक घुमा सकते थे और एक बढ़िया कैच अंजाम दिया गया. तो अजिंक्य को लौटना होगा. बराबर से शॉट में कंट्रोल नहीं था, अवे फ्रॉम द बॉडी भी खेले थे. उन्हें स्वयं पता है, उनके रिएक्शन बता रहे कि उन्होंने अपना विकेट कुर्बान कर दिया है. तो जतिन को मिलती हुई सफलता. जतिन लुधियाना 15 पे 2 शिवशक्ति नागपुर. दोस्तों, एक खोई हुई चाबी मिली है और जिस किसी भी इंसान की हो वो पहचान देकर ले जाए. एक बाइक की चाबी मिली है. राहुल जोनवाल ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर कर्तव्य रक्षक यांच्या जागेवर बॅटिंगसाठी आले आहेत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल दूर टाकला होता, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करत असताना विश्वनाथ लिंगायत सर. अवांतर धावसंख्या 16, 73 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश परिसराचं लक्ष्य या मॅच मध्ये आहे. विदर्भाचे प्रेक्षक म्हणत असतील आज जिंकले पाहिजे आपले पोट्टे. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन रिक्स होती. जर पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल हातामध्ये आल्यानंतर यष्ट्यांवर जर लागला असता तर यष्ट्यांवर बॉल लागला, परंतु तो दुसरा अटेम्प्ट होता, त्यामुळे धावबाची जी संधी निर्माण झाली होती ती गमावली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते 17 धावा. 17 ला 2, 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर जतीन आतापर्यंत 9 धावा खर्च करत या षटकात 1 विकेट प्राप्त केली आहे आणि चांगली बॅटिंग करत होते अजिंक्य देशमुख एडी. त्यांचा अडसर दूर केला. चांगल्या फॉर्म मध्ये होते, परंतु एक चुकीचा फटका निवडला आणि पॉवर प्ले मध्ये दुसरी विकेट. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, स्ट्रगल करतायत, संघर्ष करतायत अभि चव्हाण. 113.1 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने टाकलेला हा बॉल. आतापर्यंत या षटकात 110 किंवा त्यापेक्षा वरचीच गोलंदाजी केली आहे. चांगली गोलंदाजी केली आहे जतीनने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पहिल्या डावात जेव्हा फलंदाजी करत होती हरियाणा पंजाब टीम तर 18 ला 2 अशी परिस्थिती होती. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर त्या तुलनेत समसमान स्थिती आहे सध्या, तरी फक्त एका धावेचा फरक आहे. रिवर्सचा प्रयत्न याही वेळी रिच पासून दूर टाकलाय आणि बीट केलंय अभि चव्हाणला. षटक समाप्त, 2 होत आहेत. 9 धावा या षटकात. अजिंक्य देशमुखची विकेट. पलटवार करत असताना टीम हरियाणा पंजाब. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रेसर 56 ची गरज. ड्रीम रॉयल्स हरियाणा पंजाब, तारीफ करना चाहूँगा उनकी. पहले ओवर में 7 रन 1 विकेट, दूसरे ओवर में 9 रन 1 विकेट, पावर प्ले के 2 ओवर में 17 देकर 2 विकेट उन्होंने घसीट लिए. अगर सिक्सर के मीटर पर देखूँ तो पहली पारी में 6 सिक्सर, दूसरी पारी में 2 सिक्सर, पहली पारी में 4 चौके, दूसरी पारी में कोई चौका नहीं. पहली पारी में 8 डॉट बॉल थे, दूसरी पारी में अब तक ऑलरेडी 4 डॉट बॉल आ चुके हैं.
ये छोटे छोटे डेटा और 24 गेंदों में 56 रनों की ज़रूरत है और पापा की परी पापा लेकर आए हैं. आणि कित्येकदा आपण पाहतो की पहिला बॉल लेग स्टंप मिस करतोय व्हाईट बॉलने. सुरुवात रणजित येत आहेत गोलंदाजीसाठी. मागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच होते. 2 षटक, 1 मेडन, 2 धावा, 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये होती. 4 विकेट होत्या, माफ करा. 18ला 2. पहिला बॉल वाईड आलाय. मागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. कमी गतीने टाकलेला हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. आणखी एक चांगला डॉट बॉल पेश करत असताना राहुल जोनवाल यांना शांत ठेवलंय. बघा, कुटुंबीय आपल्या परिवाराबरोबर सामना बघतायत. याआधी एक छोटासा चिमुकला आपण बघितला. कित्येकदा जे वडील असतात किंवा जे मुलाचे पाल्य असतात त्यांनी जी स्वप्न पाहिले होते ते जर पूर्ण झाले नाही तर ते आपल्या पाल्यांमध्ये पाहतात. त्यामुळे त्या छोट्याशा चिमुकल्यामध्ये सुद्धा क्रिकेटची क्रेज पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल, यावर तुमचं काय मत आहे? कारण कित्येकदा आपले स्वप्न भंगतात आणि ते स्वप्न आपण आपल्या पाल्यांमध्ये पाहतो. आईपीएल के कई प्लेयर हैं जिसके माँ बाप ने अपने गहने बेच दिए, घर बेच दिया, नौकरी छोड़ दी और आज जब वो कमा रहे हैं तो माँ बाप को खुशी मिलती है. दुनिया के कोई भी माँ बाप अपने बच्चों की भलाई सोचते हैं, ये बात को हमें भूलना नहीं चाहिए. स्कोर 18 पे 2, 18 फॉर 2. राहुल जोनवाल 3 बॉल 1. चांगली गोलंदाजी रणजित यांची. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलाय, गॅप शोधलाय, लजीज फटका आणि बॉल चाला डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, क्रॅकिंग कव्हर ड्राइव. इट्स 4. पीएसपीएल चौकार. हरी घास पर आग लगाने वाला वो कवर ड्राइव ग्राउंड शॉट्स टेनिस क्रिकेट से लुप्त होते जा रहे हैं, लेकिन ऐसे वक्त में ये शॉट ने वाकई में उनका दर्जा और उनका औहदा दोनों दिखा दिया. जिस तरह से उस स्ट्रोक को अंजाम दिया था राहुल जोनवाल, स्ट्राइक रेट में भी वो स्ट्रगल कर रहे थे. 3 बॉल 1 और अब 4 बॉल में 5 पर पहुंचे जोनवाल. 22 पे 2. छत्रपती संभाजीनगरचे खेळाडू आहेत राहुल जोनवार. क्लाउड 9 ची चर्चा सातत्याने होईल. टप्पा पडला, आतमध्ये आला आणि जसा आत आला डीप स्क्वेअर लेगला फेकण्याचा प्रयत्न, झेल पकडलाय. आणखी एक फलंदाज बाद होतोय. 22 धाबांवर हा तिसरा धक्का लागत असताना राहुल जोनवाल बाद. विजय ने लिया और पूरी तारीफ करना चाहूँगा यहाँ पर रंजीत की. पिछले मुकाबले में 2 और 1 मेडन, 2 रन 4 विकेट. और इस मैच में भी अगर हम देखें तो रंजीत ने अपना काम किया है. बहुत खतरनाक बैटिंग कर रहे थे राहुल जोनवाल. अभी अभी वो जो स्ट्रोक खेला था उन्होंने चौका लगाया था, लेकिन उसके बाद उनकी पारी का खात्मा किया और स्कोर है 3 विकेट के नुकसान पर 22. रन रेट 8.25 और रिक्वायर्ड रन रेट 15.30. जी हाँ, इसी की मैं बात कर रहा हूँ. शायद ये बच्ची में जेमिमा रॉड्रिग्स या मिताली राज का सपना उसके पापा ने देखा है. नक्कीच तेच तर मी सुरुवातीला गोष्ट छेडली होती की वडील, आपली आई जेव्हा काही स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत तेव्हा ते स्वप्न ते आपल्या मुलांमध्ये, आपल्या पाल्यांमध्ये पाहतात आणि त्यांना वाटते की जे मी करू शकलो नाही ते माझ्या मुलांनी करावं, ते माझ्या पाल्यांनी करावं. आणि कितीदा असं घडलंय. अनेक जे जुने जाणकार क्रिकेटचे चाहते आहेत बघा, दोन्ही पंच स्मिथ असते, दोघांच्या चेहऱ्यावर आहे. खेळीमेळीच्या वातावरणाची स्पर्धा पुढे जाते आहे. तर आपले वडील किंवा आपली आई सातत्याने तो प्रयत्न करत असते की मी जे केलं नाही ते माझ्या मुलांनी, ते माझ्या पाल्यांनी केलं पाहिजे. बहुत बड़ी बात कहीं पे मैंने पढ़ी है, शर्ट के टूटे हुए बटन से लेके टूटे हुए आत्मविश्वास को जोड़ती है माँ. और बाप के पैसे से शौक पूरे होते हैं, खुद के पैसे से आदमी केवल ज़रूरतें पूरी करता है. तो ये जो 2 लाइन है, दुनिया में सब कुछ भूल जाना, माँ बाप को भूलना नहीं, ये कई जगह पर ट्रक में, दीवार पर हम पढ़ते हैं. वो केवल पढ़ने के लिए नहीं है, जीवन में उतारने वाली भी बात है. खैर, लौटेंगे क्रिकेट पर. 22 पर 3. अब 20 गेंदों में 51 रनों की ज़रूरत. जीवनाचा सार होता या आधीच्या गोष्टी तुम्ही जे सांगितले आणि ती गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. आई वडिलांपेक्षा कोणीच मोठं नाही आहे. बॅटिंगसाठी कॅप्टन आले अजिंक्य देशमुख. अज्जू, पहिला बॉल आल्या आल्या समोर खेळलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. ओ, कॅच ड्रॉप. सोपा नव्हता हा झेल. स्लाइड लावत असताना समोर प्रयत्न चांगला होता, प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली. 1 धाव या बॉलवर मिळते, खातं उघडते अजिंक्यचं. बहुत डेंजरस हो जाती स्थिति अगर वो कैच हो जाता. मोशन में आगे की तरफ डाइव मारते हुए वो कैच आसान नहीं था. बट अच्छी कोशिश. अजिंक्य अपने आप को
खुशकिस्मत समझ रहे होंगे कि मैं वहां पर बच गया हूं। 23 पर 3, 19 गेंदों में 50 की जरूरत। रणजिता छाप टाकतायत PSPLच्या पहिल्या पर्वात। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, जागा बनवली होती, बॉल शरीरावर लागतोय। खूप चांगली गोलंदाजी, फक्त 6 धावा या षटकात खर्च केल्या आहेत। 6 धावा या षटकात खर्च केल्या आहेत। धावसंख्या 3 षटक समाप्तीनंतर 23 धावा धाव फलकावर, 3 गडी बाद। 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डावात हरियाणा पंजाब 39ला 2 अशी परिस्थिती होती आणि दुसऱ्या डावात जर पाहिलं त्या तुलनेत तर शिवशक्ती नागपूर 23ला 3 आहे। एक विकेटही जास्त गमावली आहे आणि धावाही कमी बनवल्या आहेत। सबसे बड़ी बात है हर ओवर में एक विकेट। पहले ओवर में पपी लुबाना को विकेट मिला, दूसरे ओवर में जतिन को मिला, तीसरे ओवर में रंजीत को मिला। पहली पारी में 3 ओवर बाद स्कोर था 39 पे 2, 16 रन पीछे चल रहे हैं और 1 विकेट ज्यादा खोया है। तो ये बड़ा फर्क नजर आ रहा है इस वक्त। इस मुकाबले में पिछले 15 गेंदों में केवल 21 रन आए और 2 विकेटें गिरी है। टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल, पुन्हा एक वेळ फिंगर रोल केली आहेत बॉलवर। आज आपण पाहिलं की ज्या खेळाडूंनी व्हेरिएशनचा चांगला वापर केलाय ते गोलंदाज यशस्वी राहिलेत। पहिल्या षटकात आपण रणजित यांना पाहिलं। या मॅचमध्ये जर बघितलं तर पहिल्या डावात अजिंक्यची गोलंदाजी चांगली राहिली होती पहिल्या मॅचमध्ये। आता जतीन तोच वापर करतायत। स्लोवर वन खूप चांगला हाताळला होता पहिला बॉल। यावेळी टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल आणि जेव्हा तुम्ही ऑफ टर्मच्या बाहेरचा खूप वाईड लाईनचा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न करता तर त्यामध्ये यश येणं। Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate partner Tennis Cricket Sport Federation India. Powered by Vihang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. लीडिंग एज बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली। दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल पकडलाय। सुरुवातीला सोपा प्रयत्न केला, त्यानंतर सोपं काम अवघड पद्धतीने करत हा झेल पकडलाय आणि कॅप्टन अजिंक्य अज्जू बाद होत आहेत। बड़ा विकेट। जतिन की तारीफ करना चाहूंगा, जिस तरह जतिन Beverage partner Cloud9. Energy drink partner Cloud9. Apparel partner Savli. और दोनों टीमों के बीच में जो सबसे बड़ा फर्क रहा है वो एक गुच्छों में विकेटें आना। पहला विकेट 2 पर, दूसरा 15 पर, तीसरा 22 पर, चौथा 23 पर। और तारीफ करूंगा जतिन की। रंजीत, जतिन 2 लेफ्टी बॉलर है इनके पास। पपी लुबाना राइटी बॉलर है। बहुत ज़बरदस्त तरीके से यहाँ पर विकेटें गिरी और नए बल्लेबाज है असफर मिर्ज़ा। ये बहुत अच्छे क्षेत्ररक्षक है, लेकिन इस वक्त उनके बल्ले को आग उगलनी होगी। नक्कीच मागच्या एका दशकातील विदर्भातील सर्वोत्तम बॅटर डावखुऱ्या हाताचा बॅटिंगसाठी। पहिला बॉल आल्या आल्या असफर मिर्झाचा हा कोटी टोला, बॉल मैदानाच्या बाहेर गेला, आला षटकार, आला असफर आला। मेरी खामोशी को कमजोरी न समझा जाए। असफर मिर्जा ने कहा मैं मुंह से नहीं बल्ले से बात करूंगा और मिर्जा आ गए, मिर्जा छा गए। और अगर आज मिर्जा गालिब जिंदा होते तो ये मिर्जा के ऊपर शेर अर्ज करते। तो स्कोर 29 for 4। 14 बॉलमध्ये 44 आणि आयडियल सिच्युएशन आहे। असफर मिर्झाने अशा कित्येक मॅचेस संपवल्यात आपल्या कारकिर्दीमध्ये। मागच्या एका दशकात विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटची सेवा या खेळाडूने केली आहे। नेहमीच या खेळाडूला सेन्सिबल क्रिकेटर म्हणून ओळखले जाते विदर्भामध्ये। अशाच मॅचेस, फसलेल्या मॅचेस त्याने कित्येकदा जिंकवल्या आहेत विदर्भासाठी। आज पुन्हा एक विदर्भाचे प्रेक्षक म्हणतील की असफर फिर एक बार हो जाए। 14 मध्ये 44 ची गरज, गोलंदाजी चांगली होते। लोअर फुल टॉस बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती, नॉट स्ट्रायकिंग एंडला थ्रोच केला नाही विकेट कीपरने। 119.0 किलोमीटर प्रति घंटा या वेगाने हा बॉल टाकला होता। सिंगल या बॉलवर धावसंख्या 30, 13 मध्ये 43 ची गरज। अभिला आता चालावं लागेल। बुलढाण्याचा चव्हाण पॅटर्न आता अंमलात आणावा लागेल, कारण या मॅच मध्ये जर चुकले, एक चान्स आहे परंतु फेऱ्याने जावं लागेल। बुलढाण्याला जाता येते परंतु तुम्ही कुठल्या मार्गाने जाता याला महत्व आहे। तूर टाकला बॉल, पुन्हा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल। जतीन यांचा खूप चांगला स्पेल समाप्त होतो आहे। 2 षटकात जतीन यांनी धावा खर्च केल्या 16, 2 विकेट त्यांच्या खात्यात। या षटकात फक्त आल्या 7 धावा। 4 षटक समाप्तीनंतर 30, 4 गडी बाद। 12 बॉलमध्ये 21.5 या सरासरीने धावा करायच्या 43।
मुश्किल है। जतिन की तारीफ करना चाहूँगा, कल मयूर मासाड़ ने जिस तरह से लेफ्ट आर्म स्लो गेंदों का एंगल सामने वाले छोर से किया था, जतिन कमेंट्री बॉक्स वाले छोर से मानो बिल्कुल उसी की जेरोक्स कॉपी। और 4 ओवर के बाद स्कोर 30 पर 4। अभी भी वो सवाल है कि रात में फ्लडलाइट में स्कोर चेज नहीं हो रहा है और टॉस जीतकर बल्लेबाजी करने का जो निर्णय था वो कामयाब साबित हुआ। दोनों अजिंक्य आउट हुए लेकिन अभी खड़ा है और असफर उसमें जुड़ा है। बस सबसे बड़ी बात यही है, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा। नक्कीच टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन इंडिया आणि अल्टिमेट इव्हेंट मेकर्स यांचं योगदान. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल रणजित या खेळाडूकडे खूप चांगली कल आहे. हा पहिला बॉल 105.3 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने टाकला आणि डॉट बॉलने या षटकाची सुरुवात. नक्कीच या मॅचमध्ये आता लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. महाराष्ट्र झोन 3 दबाबात शिवशक्ती नागपूर हा संघ. खूप चांगली गोलंदाजी हरियाणा पंजाब या टीमने केली आहे. या लढतीचा जर विचार केला तर शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पुलचा प्रयत्न, बॉल चालला डीप मिड विकेटकडे. सिंगल डबल महत्व आहे परंतु सिंगल डबलने काम होणार नाही. रनआउटची अपील परंतु नकार येतोय विश्वनाथ लिंगायत सर यांच्या माध्यमातून. 2 धावा या बॉलवर मिळतील. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कल पे सवाल है, जीना फिलहाल है, लढना फिलहाल है. आणि या मॅचमध्ये आत्ता या मॅचमध्ये लढण्याची खरी गरज आहे. लढवय्या खेळ दाखवावा लागेल शिवशक्ती नागपूर या टीमला. पहिल्या मॅचमध्ये नो डाऊट चांगलं क्रिकेट खेळले परंतु या मॅचमध्ये एका तगड्या टीमचं आव्हान आपल्या समोर आहे आणि त्या तगड्या टीम समोर तुम्ही कसा परफॉर्मन्स देता याला जग बघतं. अभी भी मैं समझता हूँ 3 से 4 लूज बॉल चाहिए. सिक्सर में वो स्ट्रगल कर रहे हैं. पहली पारी में 6-6, दूसरी पारी में अब तक 3-6. पहली पारी में 8 डॉट बॉल, दूसरी पारी में 11 डॉट बॉल अब तक आ चुके हैं और 6 ओवर पूरे नहीं हुए. ये जो छोटे छोटे एनालिसिस है इसके ऊपर कोच को, ओनर को और मैनेजर को काम करना होगा जब मैच खत्म होता है टीम के साथ में. नक्कीच बेल शोधत होते खेळाडू आणि बेल जाग्यावरच होती. याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. वाह, काय बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एक वेळ डावखुऱ्या हाताचे गोलंदाज टप्पा पडल्यानंतर बाहेर काढतायत. डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी हा बॉल आणि हाई बॉल 105.3 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने टाकला. लिफ्टर बॉल बहुत बढ़िया. स्पीड का वेरिएशन केवल 1 या 2 किलोमीटर जितना ही. पहले 105, फिर 107, फिर 105. निरंतरता गेंदबाजी में और एंगल बढ़िया. अस्परला शांत ठेवलंय. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर अस्पर स्ट्रगल करतोय आता मैदानाच्या आतमध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पदल आली त्याचा वापर. खूप बाहेर टाकला हा बॉल आणि त्यामुळे समांतर होत आहेत अमरजी साठे यांचे हात. अवांतर येते धाव. 9 बॉल 40 की अगली 3 गेंदें बहुत इंपॉर्टेंट है. रंजीत पिछले मुकाबले में प्लेयर ऑफ द मैच रहे थे. इस मैच में थोड़े खर्चीले रहे हैं लेकिन 3 अच्छी गेंद उन्होंने कर ली तो क्वार्टर फाइनल में अपनी टीम का प्रवेश 28 तारीख को निश्चित कर लेंगे. चांगलं क्रिकेट खेळले आहेत सध्या हरियाणा पंजाब टीमची. जर तुम्ही चर्चा केली, सुरुवातीला 2 विकेट आल्यानंतर ती 47 धावांची पार्टनरशिप पहिल्या डावात. आता गोलंदाजी फुलर लेनचा बॉल होता. या बॉलचा कदाचित अपेक्षा केली नव्हती परंतु हेच तर आहे प्रोफेशनल क्रिकेट. ज्या गोष्टी तुम्ही अपेक्षा करत नाहीत, तुमच्या अपेक्षेच्या बाहेरच्या गोष्टी करता त्याला म्हणतात व्यावसायिक क्रिकेट. इथे टफ सिच्युएशन असते आणि टफ सिच्युएशन मध्ये तुम्ही कारण देऊ शकत नाही, तुम्हाला परफॉर्मन्सच द्यावा लागतो. मैच जितना टफ उतना क्रिकेट रफ एंड टफ. 8 बॉलमध्ये 40ची गरज. हे 2 बॉल महत्त्वाचे आहेत आणि या 2 बॉलवर 2 मोठे फटके शोधावे लागतील शिवशक्ती नागपूर या टीमला. तेव्हाच हा सामना जिवंत राहील. तोच प्रयत्न करतायत अस्पर. घर घर फिरतायत बॉल. रणजित अप्रतिम गोलंदाजी. मागच्या सामन्याचे सामनावीर आहेत आणि याही मॅचमध्ये अक्षरशः ताता थैया नाचवलंय आपल्या प्रत्येक बॉलवर फलंदाजांना रणजित यांनी. आखिरी बॉल बची है. पिछली 2 बॉल डॉट बॉल रही है. उसका प्रेशर इस वक्त असफर मिर्जा पर है. मिर्जा ने शुरुआत अच्छी की थी, आते ही छक्का जड़ दिया था लेकिन उसके बाद थोड़े शांत. नक्कीच शांत ठेवलंय. 9 धावा फक्त टाकलेल्या 11 बॉलमध्ये खर्च केल्या आहेत रणजित. यावेळी समोर मारलाय. याच फटक्याची वाट बघत होते. हा स्लाइडली ओव्हर पिच आला, पुढ्यात टाकला आणि पुढेच पाठवला. लॉंग ऑफला क्लिअर करत षटकार अस्परच्या बॅट मधून. मॅच ऑन आहे हे सांगत असताना अस्पर मिर्झा. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34ची गरज.
जर हा फटका 1-2 बॉल अगोदर आला असता तर या मॅचमध्ये आणखी एक ट्विस्ट निर्माण झाला असता हरीश सर. टूर्नामेंट का 72वां सिक्सर था ये, 72nd सिक्स, और राइट टाइम पे नहीं आया ये मैं समझता हूँ, लेकिन कोशिश तो करते रहनी होगी. 6 बॉल 34 चाहिए. असफर मिर्ज़ा 8 बॉल 15, अभी 6 बॉल 1 और 6 बॉल 34 जो है ये मुश्किल है, नामुमकिन नहीं है. मंत्र यही है, इसको बना डाला तो लाइफ जिंगा लाला. नक्कीच कोशिश करो हल निकलेगा. अब नाही तो नेक्स्ट मॅच में निकलेगा, लेकिन निकलेगा जरूर. तुम्हाला प्रश्नांची उत्तरं शोधावे लागतील. प्रत्येक वेळी तुम्ही पहिल्याच प्रयत्नात पास व्हाल असं नसते. कित्येकदा तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये पास होता, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34ची गरज. मोनार्कच्या माध्यमातून एक सुंदर ग्राफिक्स डिझाईन या स्पर्धेसाठी शिवशक्ती नागपूर संघ पूर्णपणे दबावात दिसते. परंतु आता दबावात जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स द्याल तर जग तुम्हाला लक्षात ठेवेल, प्रेक्षक तुम्हाला लक्षात ठेवतील. शिवम येत आहेत अखेरच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय परिवहन मंत्री मेट्रोमॅन आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतापजी सरनाईक स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने पूर्वेजी सरनाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली PSPLचं आयोजन. पहिला बॉल, अपील, बॅट चिकड, विकेट कीपरची साथ आणि फलंदाज बाद. मैदानाच्या आत अभि चव्हाणचा खेळ, तेजस बोंद्रेचा खेळ समाप्त होतोय. बहुत बढ़िया हाई आर्म बॉलिंग एक्शन, और जिस तरह से वो बॉल को रिलीज किया गया था, विकेट कीपर को केवल अपने हाथों को ऊपर ले जाते हुए कैच लेना था. एक और विकेट का पतन, और प्रभव ने कैच लिया, और तेजस बोंद्रे ये भी नाराज करते हुए. असफर खड़ा है, लेकिन असफर के साथ वहां पर दूसरा कोई खिलाड़ी कहाँ लड़ा है. नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी, अचूक वार केला आणि मैदानाच्या आतमध्ये विकेटची दानाफान उडवली. पहिली विकेट 2, दुसरी विकेट 15 धावांवर, तिसरी विकेट 22, चौथी विकेट 23, त्यानंतर 39 धावांवर 5वी विकेट, 39 धावांवर 6वी विकेट. लगातार विकेट येण्याचा क्रम सुरूच राहिला. बॅटिंगमध्ये ती पहिल्या डावातली 47 धावांची भागीदारी कदाचित या मॅचचा रिझल्टच आता सेट करते. और अभी भी आप डॉट बॉल देखिए, पहली पारी में 8 डॉट बॉल, दूसरी पारी में 14 डॉट बॉल, 6 डॉट बॉल आपने ज्यादा खेले हैं. अगदी बरोबर. अनिकेत काळे आलेत. पहिला बॉल स्विंग अँड मिस. या मॅचमधली हवा निघली आहे. विजयाच्या दिशेने, अर्थातच क्वार्टर फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना ड्रीम हरियाणा रॉयल्स, हरियाणा पंजाब संघ क्वार्टर फायनलच्या दिशेने. वेट करावा लागेल शिवशक्ती नागपूर या टीमला. सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला फटका खेळलाय. ओ, जजमेंट चुकलं क्षेत्ररक्षकाचं. सुरुवातीला हवेत गेला बॉल असं वाटलं क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल, त्यानंतर बॉल लगेच खाली आला. हेच तर पाहायला मिळतंय अंडर लाईट्स जेव्हा नाईटमध्ये मॅचेस जातात. चौकार्या बॉलवर येतोय. स्ट्रोक बहुत बढ़िया था, लेकिन कैच हो सकता था, कैच हो नहीं पाया. रिवर्सचा प्रयत्न, स्विच हिट. येता येता उशीर झालाय, परंतु फरक पडत नाही. या बॉलवर अनिकेत काळेच्या बॅटमधून षटकार येतोय. धावसंख्या षटकाराच्या मदतीने 49. 49 फॉर 6. 73वां सिक्सर था इस टूर्नामेंट का, और अब 2 बॉल में 24 रन चाहिए. मेरे ख्याल से आखिरी 2 बॉल पर 2 6 का अटेम्प्ट करना चाहिए, क्योंकि अगला मुकाबला जब खेलेंगे, जो आज का लास्ट मैच होगा, उसके लिए वो काम में आएंगे. नक्कीच कॉन्फिडन्स वाढू शकतो या फटक्याने. शॉर्ट आर्म पुलचा प्रयत्न, या बॉलवर फक्त बॅट फेकली होती. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येईल. एक धावही घेतली नाहीये, त्यामुळे वेट करावा लागेल आजच्या रात्रीतील शेवटच्या सामन्यात शिवशक्ती नागपूर संघाला क्वालिफाय होण्यासाठी. सॉफ्ट हँडने खेळला. आणखी एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि हरियाणा पंजाब ड्रीम रॉयल्स हा संघ क्वार्टर फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना ही टीम आपल्याला एनी ॲक्शन दिसेल 28 तारखेला मैदानाच्या आतमध्ये. शिवशक्ती नागपूर सारख्या एका चांगल्या संघाला पराजित करत हरियाणा पंजाब ड्रीम रॉयल्स या टीमने अधिराज्य गाजवलं. या मॅचमध्ये अधिराज्य राखलं आहे. ड्रीम हरियाणा रॉयल्स 23 धावांनी विजयी होत आहेत आणि क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. क्वार्टर फायनलच्या फेरीमध्ये प्रवेश केला या टीमने. रोहित चंदीगडिया बाद झाल्यानंतर सुद्धा टीमच्या बाकी खेळाडूंनी
चांगला परफॉर्मन्स दिला. बॅटिंगमध्ये जर विचार केला तर निहाल खान याही मॅचमध्ये अपयशी. 1 धाव 2 बॉलमध्ये. अभि चव्हाण 6 बॉलमध्ये 1 धाव. अजिंक्य 5 बॉलमध्ये 12 आल्या, परंतु ते नंतर बाद झाले. आणि त्यानंतर राहुल जोनवाल 5 बॉलमध्ये 5, 4 बॉलमध्ये अजिंक्य 1, कॅप्टन सपशेल अपयशी. त्यानंतर अस्पर मिर्झा प्रयत्न चांगले केले, परंतु त्यांनी 8 बॉलमध्ये 15 धावा काढल्या आहेत. तेजस बोंद्रे 0 धावेवर बाद. आणि अनिकेत काळे 5 बॉलमध्ये 10 धावा. एक्स्ट्रा याही डावात 4च आल्यात, पहिल्याही डावात 4च आल्या होत्या, परंतु फरक राहिला डॉट बॉलचा, ज्याची चर्चा हरीश पंड्या सर सातत्याने करत होते. 17 डॉट बॉल या दुसऱ्या डावात आलेत. पपी लुबाना 1 ओवर 7 रन 1 विकेट 2 डॉट बॉल. जतिन 2 ओवर 16 रन 2 विकेट 5 डॉट बॉल. रंजीत 2 ओवर 15 रन 1 विकेट 7 डॉट बॉल. शिवम 1 ओवर 10 रन 1 विकेट 3 डॉट बॉल. फॉलो विकेट्स 2, 15, 22, 23. गुच्छों में 2 विकेटें, 39 पर 2 विकेटें. गुच्छों में जो 2 विकेटें गई हैं उसने बल्लेबाजी की कमर को तोड़कर रख दिया. और 9 ज़्यादा डॉट बॉल खेले, 9 एक्स्ट्रा डॉट बॉल्स, और ये वजह के क्वार्टर फाइनल में अब प्रवेश कर दिया है. अभिनंदन ड्रीम हरियाणा रॉयल्स, रवि गाबा, तुषार गाबा, कॉन्ग्रेचुलेशंस. चलेंगे सीधा प्रेजेंटेशन के लिए, और अगले मैच की जब शुरुआत होगी तो एक बार फिर से आपके सामने हमारे साथ जुड़ते हुए मखमली आवाज़ के मालिक कुणाल जी दाते, वेलवेटी वॉइस ऑफ IPL,